नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती अनेक भाविक देवदर्शनाने करत असतात, त्यामुळेच भाविकांनी शेगावच्या गजानन मंदिरामध्ये मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास गेल्या आठवड्याभरापासून ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्यामुळे सुद्धा शेगावमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती, पर्यटकांनी सुद्धा गर्दी केली होती। मात्र काल जे 2025 आहे ते संपलेलं आहे आणि आता नवीन वर्षाची सुरुवात आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आज गुरुवार सुद्धा आहे, गुरुवार असल्यामुळे भाविकांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी आहे आणि आज 1 जानेवारी म्हणजे 2026 नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा करण्यासाठी भाविक जे आहेत ते गजानन महाराजांचं दर्शन घेऊन करत असतात। त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने काल मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि भाविकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने सुद्धा कंबर कसली आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि कुठलीही भाविकांना त्रास होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये याची सुद्धा खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर जवळपास मंदिरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी 5 ते 6 तासांचा अवधी या ठिकाणी लागतोय आणि जे श्रीमुख दर्शन आहे ते श्रीमुख दर्शन घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जवळपास 1 तासाचा अवधी लागत आहे। एकंदरीत पाहिलं तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढतच असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।